welcome to all students in today period. Last period we seen the first topic in part 2 of chapter 1, and that topic is the ratio of areas of two triangles. मागच्या पिरियडमध्ये आपण चॅप्टर 1 मधील पहिल्या मुद्द्याचा अभ्यास केला. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म. Then now today we have to see the next and second topic in this chapter, and most important topic in this chapter is basic proportionality theorem, means in Marathi प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, जर आपण शॉर्टमध्ये BPT असं म्हणतो. आता तो थेरम आपण आजच्या पिरियडला इथं प्रूव्ह करू. तो प्रूव्ह करत असताना जो मागचा मुद्दा आहे आपला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्माचा, गुणोत्तराच्या गुणधर्माचा, त्याच मुद्द्याचा वापर आपल्याला हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी करायचा. देन राईट द नेम ऑफ द टॉपिक इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याला शॉर्टमध्ये BPT असं म्हणायचं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता या थेरमचं जे विधान आहे, जे सेंटेन्स आहे ते लिहून घ्यायचं. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, if a line parallel to a side of a triangle intersects, intersects, intersects the remaining sides in two distinct points, comma, then the line divides the sides in the same proportion. Then the line divides the sides in the same proportion. In the same proportion. हे आहे या प्रमेयाचं विधान. सुरुवातीला विधानाचा अर्थ आपण समजावून घेऊ. कोणत्याही त्रिकोणाला एकूण 3 बाजू असतात, बरं का. आता या 3 बाजूपैकी जेव्हा एखादी रेषा त्या त्रिकोणाच्या 2 बाजूंना 2 वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते, तेव्हा तीच रेषा त्या त्रिकोणाच्या त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. अर्थ लक्षात आलाय का? त्रिकोणाला एकूण बाजू किती? 3 असतात. कुठलाही थेरम, कुठलाही प्रमेय आपल्याला सिद्ध करण्यासाठी फिगर ही काढावीच लागते. विदाउट फिगर कुठलाही थेरम आपल्याला प्रूव्ह करता येत नसतो. आता हा जो थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, या थेरम मध्ये जे दिलंय त्यावरून एक फिगर काढायची आपण. ट्रायंगलशी संबंधित हा थेरम आहे. कुण्याही ट्रायंगलला 3 साईड असतात. मग जेव्हा एखादी रेषा एखाद्या बाजूला पॅरलल असते आणि तीच रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजूंना 2 वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते, तेव्हा त्या रेषेमुळं ज्या 2 बाजूंना ती रेषा छेदली त्या 2 बाजू प्रमाणात असतात. आपण ट्रायंगल काढला, त्याला ABC असं नाव दिलं. ABC नाव. समजा आता लाईन L या त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी कुण्या बाजूला पॅरलल दाखवली? BCला पॅरलल दाखवली. मग या उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत कोणत्या कोणत्या? AB आणि AC. समजा बाजू AB ला ही लाईन L D बिंदूमध्ये छेदायली आणि बाजू AC ला E बिंदूमध्ये छेदायली, तेव्हा या 2 बाजू प्रमाणामध्ये असतात. प्रमाणाचा अर्थ कळतो ना? एका बाजूचं जे गुणोत्तर तयार होणार आहे, आता बाजू ABचं गुणोत्तर काय होईल? AD भागिले DB. हे कशाच्या बरोबर असतं? दुसरी कोणती बाजू आहे? AC. AC बाजूचं गुणोत्तर बिंदू E मुळे कोणतं व्हायले? AE भागिले AC. म्हणजे बाजू ABचं गुणोत्तर आणि बाजू ACचं गुणोत्तर हे सारखं असतं.
जेव्हा दोन गुणोत्तर ही सारखी असतात तेव्हा ते प्रमाणामध्ये आहेत म्हणायचं. तेव्हा त्या दोन बाजू कशामध्ये आहेत? प्रमाणामध्ये आहेत. फिगर काढली आपण. ट्रँगल काय नाव दिलं आपण? ABC. या ट्रँगल ABCमध्ये बाजू BCला लाईन L आपण पॅरलल काढली. आता हीच लाईन L बाजू ABला कुठं छेदायली? D बिंदूमध्ये, आणि बाजू ACला E बिंदूमध्ये. कुठल्याही थेरममध्ये बेसिक 3 स्टेप असतात. एक गिव्हन, दुसरा टू प्रूव्ह आणि तिसरा प्रूव्ह. आणि आवश्यकतेनुसार चौथी जी स्टेप आहे ती आपल्याला तयार करावी लागते. ती आहे कन्स्ट्रक्शन. पक्ष, साध्य आणि सिद्धता. आणि आवश्यकतेनुसार रचना. जर गरज पडली तर आपल्याला ती पायरी इथं तयार करावी लागते. Then draw this figure and write the given. Given काय दिले विधानामध्ये? कोणती रेषा कोणत्या बाजूला पॅरलल आहे? लाईन L बाजू BCला पॅरलल आहे का? आणि हीच बाजू AB आणि बाजू ACला कुण्या कुण्या बिंदूमध्ये छेदायली? D आणि E मध्ये छेदायली. ते गिवन मध्ये लिहायचं. इन ट्रँगल ABC, इन ट्रँगल ABC लाईन L पॅरलल टू साइड BC, लाईन L पॅरलल टू साइड BC. फुल स्टॉप. लाईन L intersect, line L intersect to the side AB and AC, to the side AB and AC. In points D and E respectively, in point D and E respectively. such that A dash D dash B and A dash E dash C हा बिंदू D बाजू AB वर आहे. म्हणून तो कसा एका रेषेमध्ये आहे. A dash B dash B and A dash E dash C. हे झाले गिव्हन. गिव्हन मध्ये काय लिहिलं लक्षात यायले ना? कोणता त्रिकोण काढला? ABC. त्या त्रिकोणामध्ये रेषा L कशाला समांतर आहे? बाजू BCला. त्यानंतर या रेषा Lच बिंदू D आणि बिंदू E अनुक्रमे बाजू AB आणि बाजू ACला छेदायलेत. कशा प्रकारे छेदायलेत? A dash D dash B आणि A dash E dash C. ओके. देन टू प्रूव्ह काय साध्य करायचे? कोणत्या दोन बाजू प्रमाणामध्ये आहेत हे सिद्ध करायचं आपल्याला. AB आणि AC. AB चे दोन बाजू दोन भाग कोणते व्हायलेत? AD अपॉन BB इज इक्वल टू AE अपॉन EC. AB AD अपॉन DB कोण्या बाजूचं गुणोत्तर? ABचं गुणोत्तर. हे कशाच्या बरोबर आहे? AE अपॉन EC कोण्या बाजूचं गुणोत्तर? ACचं गुणोत्तर. थोडंसं आता आपण इथं कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन ज्याला आपण रचना असं म्हणतो. हे पहा, आता हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करायचं? बिंदू D आणि C जोडायचा. कुठलंही कन्स्ट्रक्शन हे डॉट डॉट लाईनने दाखवायचं. कुठल्याही प्रकारची जेव्हा तुम्ही रचना करता एखादा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तेव्हा ती केलेली रचना या डॉट डॉट लाईनने दाखवायची, सरळ रेषेने नाही. त्याच्यानंतर बिंदू E आणि बिंदू B आपण जोडायचा. आता हे केलेलं कन्स्ट्रक्शन या स्टेपमध्ये लिहायचं. ड्रॉ DC and EB. Draw DC and EB. Okay. Then now prove. आता सिद्धता. याच्या अगोदरचा मुद्दा माहिती आहे आपल्याला. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म काय सांगतो? त्या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर कसं असतं? त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं? संगत पाय आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं.
पाया जर समान असेल तर उंचीच्या गुणोत्तर एवढं, उंची जर समान असेल तर पायाचं गुणोत्तर एवढं. आता इथं ह्या कन्स्ट्रक्शनमुळं सुरुवातीला आपण त्या दोन त्रिकोणामध्ये जायचं. कोणत्या दोन त्रिकोणामध्ये पहा, AED हा पहिला त्रिकोण आणि दुसरा BED हा दुसरा त्रिकोण. या दोन त्रिकोणामध्ये पॉईंट E हा कॉमन व्हर्टेक्स आहे का? जेव्हा दोन त्रिकोणाचा व्हर्टेक्स हा कॉमन असतो तेव्हा त्या दोन्ही ट्रँगलमध्ये काय इक्वल असतं? हाईट इक्वल असते, उंची इक्वल असते. मग हाईट जेव्हा इक्वल असते दोन ट्रँगलमध्ये तेव्हा त्यांचा रेशो कशाच्या रेशो बरोबर असतो? त्यांच्या बेसच्या रेशो बरोबर असतो का? त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असतं. मग ADE बेस कोणता? AD आणि BED बेस कोणता? DB. कळाली आहे लक्षात? नाऊ इन अ ट्रँगल AED and a triangle BED, दोन्ही ट्रँगल लक्षात आलेत ना? पुन्हा आकृतीमध्ये एक दाखवतो मी. AED हा पहिला ट्रँगल आणि BED हा दुसरा ट्रँगल. दोन्ही ट्रँगलमध्ये पॉईंट E हा कॉमन व्हर्टेक्स आहे. खालच्या ओळीमध्ये घ्यायचं. पॉईंट E इज अ कॉमन व्हर्टेक्स. पॉईंट E is a common vertex. That is, these two triangles have what is equal or what is common? Height is common. That is, both the triangles have equal height. Both the triangles have equal height. Therefore तो गुणधर्म काय सांगतो? जेव्हा हाईट इक्वल असते तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाच्या गुणोत्तर एवढं? पायाच्या गुणोत्तर एवढं. एरिया ऑफ ट्रँगल AED अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BED is equal to what is the base of a triangle AED? AD is the base, so AD upon what is the base of triangle BED? DB. AD upon DB. Suppose this is equation number 1. Equation number 1. एक समीकरण तयार केलं का? टार्गेट काय आपलं? काय बरोबर काय दाखवायचे? AD भागिले DB बरोबर काय दाखवायचे? AE भागिले EC. आता या समीकरण 1 मध्ये आपण राईट साईड AD अपॉन DB इथपर्यंत आलोच. आता त्यानंतर पुन्हा दोन ट्रँगलमध्ये जायचं या दुसऱ्या कन्स्ट्रक्शनवरून. आता ट्रँगल ADE तोच ट्रँगल हा, फक्त व्हर्टेक्स तेवढे चेंज करायचे. मी अगोदर केला होता AED, आता कसा तयार करायलो? ADE ट्रँगल तोच आहे. अँड ट्रँगल CDE. कळलं का? इन ट्रँगल ADE अँड ट्रँगल CDE या दोन ट्रँगलमध्ये पॉईंट D हा पुन्हा कॉमन व्हर्टेक्स आहे का? पुन्हा या दोन ट्रँगलमध्ये काय इक्वल असणार? हाईट इक्वल असणार. मग पुन्हा यांचा रेशो कशाच्या रेशो बरोबर असेल? बेसच्या. ट्रँगल ADE बेस कोणता? AE आणि CDE बेस कोणता? EC. कळायला यायला लक्षामध्ये? देन इन अ ट्रँगल ADE and a triangle CDE, point D is a common vertex. Point D is a common vertex. That is काय? दॅट इज पुन्हा या दोन ट्रँगलमध्ये काय इक्वल आहे? हाईट इक्वल आहे. दॅट इज बोथ ट्रँगल्स हॅव equal height. Both triangles have equal height. Therefore, area of a triangle ADE upon area of a triangle CDE is equal to
What is the base of a triangle ADE? A is the base. So AE upon what is the base of a triangle CDE? CE or EC? EC. Suppose this is equation number 2. This is equation number 2. पुन्हा बाजू AC चा सुद्धा रेशो तयार केला का? आता तिसरं एक समीकरण तयार करायचं. ते आता कसं तयार करायचं? लाईन L कशाला पॅरलल आहे? BC ला पॅरलल आहे. म्हणजे DE सुद्धा कशाला पॅरलल होईल? BC ला पॅरलल होईल का? मी पहिल्या पिरियड मध्ये सांगितलं होतं की दोन ट्रायंगलचा बेस केव्हा कॉमन असतो, कसा असतो, हाईट केव्हा आणि कशी कॉमन असते, आणि बेस आणि हाईट दोन्ही केव्हा सारखेच असतात त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये. केव्हा सारखी असतात बेस आणि हाईट? जेव्हा ते दोन ट्रायंगल कुठं असतील? दोन पॅरलल लाईन्समध्ये. समजायला यायला लक्षात? देन नेक्स्ट, लाईन L पॅरलल टू साइड BC. इट इज गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे. लाईन L पॅरलल टू साइड BC. दॅट इज लाईन L म्हणजेच काय पॅरलल? DE पॅरलल टू BC. लाईन L वर असे DE आहेत ना. DE कशाला पॅरलल होईल? BC ला. आता खालच्या वळीमध्ये आता कोणते दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सारखी आहे? BDE आणि CDE. in a triangle BED. समीकरण 1 मध्ये जसा उच्चार केला तसाच BED and ट्रायंगल कोणता? CDE. in a triangle BED and a triangle CDE have equal base and height. आता दोन ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट का इक्वल आहे हे लक्षात राहिले ना? कशामुळं? कारण हे दोन्ही ट्रायंगल कशाच्या मध्ये आहेत? या दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये आहेत ना. दोन पॅरलल लाईन्स मध्ये जेवढे ट्रायंगल असतील तेवढ्यांचा बेस आणि हाईट सारखे असतील. दॅट इज बेस आणि हाईट जेव्हा सारखी असते तेव्हा त्या दोन ट्रायंगलचा एरिया सुद्धा कसा असतो? सारखा असतो. एरिया ऑफ अ ट्रायंगल BED is equal to area of a triangle CDE. Suppose this is equation number 3. From equation 1, equation 2 and equation 3, समीकरण 1, 2 आणि 3 वरून आपल्याला काय इथे लिहिता येईल? पाहता समीकरण 1 कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो आहे? AED आणि BED. ओके. दुसऱ्या समीकरणामध्ये पुन्हा ADE आणि CDE लक्षात राहिले. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये BED आणि CDE. हा BED आणि हा CDE हे दोन्ही कसे आहेत? त्यांचे एरिया कसे आहेत? सारखे आहेत. देन फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. From equation 1, 2 and 3. From equation 1, 2 and 3. AD upon DB is equal to काय होईल? AE upon EC. AD upon DB is equal to AE upon EC. झाला का सिद्ध? Hence hence comma the proved समजला? BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता त्याचा कॉन्व्हर्स बघू आपण. कॉन्व्हर्सचं आपल्याला काही प्रूफ दिला नाही, फक्त त्याचं विधान आहे, त्याचं सेंटेन्स आहे आणि त्याचा वापर आपल्याला काही उदाहरण सोडवण्यासाठी फक्त करायचं. तर कॉन्व्हर्स ऑफ BPT
Write the converse. If a line divides any two sides of a triangle, if a line divides any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. Then the line is parallel to the third side. याचा अर्थ काय व्हायला आहे? त्रिकोणामध्ये जेव्हा एखादी रेषा त्या त्रिकोणाच्या दोन बाजूला सारख्या गुणोत्तरामध्ये विभागते, तेव्हा तीच रेषा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. अर्थ कळाला का? आणखीन एक वेळेस आपल्या भाषेमध्ये, त्रिकोणाच्या दोन बाजूंना जेव्हा एखादी रेषा सारख्या गुणोत्तरामध्ये विभागत असेल, तेव्हा तीच रेषा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. ड्रॉ अ ट्रायंगल. Write the name of that triangle. Suppose PQR. Triangle काढला PQR. ST. आता ही लाईन ST, बिंदू S हा PQ ला सारख्या गुणोत्तरामध्ये आणि बिंदू T हा PR ला सारख्या गुणोत्तरामध्ये विभागत असेल, तर लाईन ST किंवा सेगमेंट ST तिसरी साइड कोणती आहे? QR. याला काय असतो? पॅरलल असतो. इन अ ट्रायंगल PQR, if PS upon SQ is equal to PT upon TR, then काय then ST parallel to which side? QR. Then ST parallel to QR. This is the converse of a basic proportionality theorem. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचे काय ॲप्लिकेशन होते, जे तुमच्या अभ्यासक्रमामधून जो भाग काही कमी केलेला आहे 25%, त्यामधील ते ॲप्लिकेशन तुमचे वगळलेले आहेत, कमी केलेले नाहीत. ते भाग, ते मुद्दे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहेत. इन फ्युचर तुम्हाला त्याचा वापर करावाच लागणार आहे, त्याचा अभ्यास करावाच लागणार आहे. तेवढे ते ॲप्लिकेशन तुम्ही घरी गेल्यानंतर पाहून घ्यायचे. त्यामध्ये So on this topic we see some examples in our practice set 1.2. या मुद्द्यावरील सराव संच 1.2 मधील उदाहरण आपल्याला पाहायचेत. यातले बरेच उदाहरण वगळलेले आहेत. ते उदाहरण कोण्या मुद्द्यावरचे वगळलेत एका मिनिटामध्ये सांगतो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचे दोन ॲप्लिकेशन आहेत, त्याचे दोन उपयोजन आहेत. पहिला आहे अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. आणि दुसरा ॲप्लिकेशन आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांचा गुणधर्म. हे दोन्ही ॲप्लिकेशन कशाचे आहेत? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचे आहेत. हे दोन्ही ॲप्लिकेशन तात्पुरते या वर्षीच्या तुमच्या अभ्यासक्रमासाठी वगळलेले आहेत. तेव्हा आपण त्याच्यावर चर्चा न करता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा जो कॉन्व्हर्स आहे त्याच्याशी रिलेटेड जे उदाहरणं आहेत आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये, त्या उदाहरणाशी आपण चर्चा करू. नाऊ राईट प्रॅक्टिस सेट 1.2. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधील जे उदाहरणं आपल्याला सॉल्व करायचे आहेत, अगोदर ते उदाहरण तुम्ही लिहून घ्यायचे शॉर्टमध्ये. उदाहरण क्रमांक 2 आहे आपल्या सिलेबसमध्ये. उदाहरण क्रमांक 4 आणि उदाहरण क्रमांक 10, 2, 4 आणि 10 या प्रॅक्टिस सेटमधील केवळ हे 3च उदाहरणं.
या टॉपिकवरचे आपल्याला अभ्यासायचे. देन क्वेश्चन नंबर 2. In a triangle PQR, PM is equal to 15, PM is equal to 15, and PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. Full stop. State whether line NM is parallel to side RQ. Again full stop. Give reason. So this is our given figure PRQ. उदाहरणामध्ये काय दिले आणि स्टेट वेदर म्हणजे काय आपल्याला ठरवायचं आहे. काय ठरवायचं आहे? NM ही RQला पॅरलल आहे का? असेल तर त्याचं रिझन, त्याचं कारण आपल्याला इथं सांगायचं आहे किंवा लिहायचं आहे. आता दिलंय काय पहा. PM किती दिली 15, PQ किती दिली 25. ओके. त्यानंतर या साईडमध्ये PR किती दिली 20 आणि NR किती दिली 8. आता NM या RQला केव्हा पॅरलल होईल? जेव्हा या ट्रायंगलच्या साईड PR आणि साईड PQ या कशा असतील? प्रोपोर्शनमध्ये असतील. या दोन साईड जर सारख्या गुणोत्तरामध्ये जर विभागत असतील तरच NM ही या कोणत्या साईडला पॅरलल असेल? RQला. कशावरून पॅरलल असेल? बाय BPT का बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT? बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. आता हे दाखवण्यासाठी आपल्याला साईड PRचा रेशो म्हणजे PN भागिले NR हे गुणोत्तर काढायचं. त्याच्यानंतर PM भागिले MQ हे गुणोत्तर काढायचं. हे काढण्यासाठी आपल्या काही साईड माहिती नाहीत ते आपण सुरुवातीला काढून घेऊ. आता साईड PQशी संबंधित PM माहिती आहे, PM माहिती आहे, त्याच्यानंतर PQ माहिती आहे, MQ माहिती आहे का? ते अगोदर काढावं लागतं. ओके. आणि साईड PRशी संबंधित PR माहिती आहे, त्याच्यानंतर NR माहिती आहे, मात्र PN माहिती आहे का? हे आपल्याला काढावं लागतं आणि हे आपल्याला काढता येतं. देन राईट द सोल्युशन फ्रॉम फिगर आकृतीवरून PR इज इक्वल टू काय प्लस काय? PR मीन्स PN प्लस NR. PR या सेगमेंटमध्ये हे दोन लहान सेगमेंट आहेत, PN अधिक NR. यापैकी काय काय माहिती आहे आपल्याला? PM माहिती आहे का? PR माहिती आहे का? 20 बरोबर. PM किती आहे? काढायचं. प्लस NR किती आहे? 8. then PN is equal to so 20 प्लस 8 काय होतील इकडं? मायनस 8. therefore PN is equal to 12. PN बरोबर किती आले? 12. हे पाहिजे 12 मिळाले. हे NR आपल्याला ऑलरेडी दिली आहे, किती आहे? 8. त्यानंतर PQ is equal to काय प्लस काय? PM plus MQ. Okay. Then PQ is given 25 is equal to PM is also given 15 plus MQ. We have to find out. MQ आपल्याला काढायचं. Then MQ is equal to 25 minus 15 plus 15 getting left minus 15. Therefore MQ is equal to 10. 25 minus 15 बरोबर किती? 10. काय मिळाले आपल्याला? MQ 10 आणि PM किती दिले ऑलरेडी? 15. आता दोन्ही बाजूचा आपण गुणोत्तर काढू. PN upon NR is equal to what is PN?
12 plus NR 8. So what is the simplest form of this ratio? चार त्रिक 12, 4 दूनी 8, 3/2. 3/2 is the ratio of which side? PR. ओके, याप्रमाणे आता कशाचा रेशो काढायचा आपण? PQचा. तो काढण्यासाठी काय भागिले काय? PM divided by MQ. PM, what is PM? 15/10. Again 5 3 is 15, 5 2 is 10, 3/2. Again the ratio of side PQ is 3:2, means these two sides are in the same ratio. Then by converse of BPT, NM parallel to RQ. त्यानंतर लिहायचं in a triangle PRQ, in a triangle PRQ, PN upon NR is equal to PM upon MQ is equal to, दोन्ही काढलेत ना आपण? किती काढलेत? 3/2, 3/2. बाय कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बाय कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पूर्ण लिहायचा, माझ्यासारखा बीपीटी लिहू नका. बाय कॉन्वर्स ऑफ बीपीटी NM parallel to side RQ. NM parallel to side RQ. हे रिजन विचारले ते हे झाले रिजन बाय कॉन्वर्स ऑफ बीपीटी. ओके, त्यानंतर या प्रॅक्टिस सेटमधील उदाहरण क्रमांक 4 आणि उदाहरण क्रमांक 10 तुम्ही आज घरी सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर मग पुढच्या पिरियडला आपण पुढचा मुद्दा घेऊ, टेस्ट ऑफ सिम्युलर ट्रायंगल्स. सुरुवातीला सिम्युलर ट्रायंगल्सचा अर्थ बघू, त्यानंतर त्याच्या ज्या मेन 3 टेस्ट आहेत आणि एक जी सब टेस्ट आहे त्याचा अभ्यास करू आणि त्यावरचे उदाहरणं बघू. आजच्या पिरियडला थांबू. ओके, थँक्यू.